रुग्णालयात येणाऱ्या लोकांच्या वेदनेचा, भावनेचा विचार करा. त्यांना असलेल्या सुविधा वेळेत आणि सुलभपणे देण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शनिवारी सीपीआर प्रशासनाला दिल्या. दुपारी त्यांनी सीपीआरला अचानक भेट देऊन सुरू असलेल्या विविध कामांची पाहणी केली. तसंच रुग्ण त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीनं डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी शनिवारी सकाळी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामाची पाहणी केली. सीपीआरमध्ये जागोजागी पडलेलं स्क्रॅप, खडी माती, वाळूचे ढीग यामुळे निर्माण होणारी धूळ पाहून जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी रुग्ण येतात, स्क्रॅप धुळीमुळे त्यांना जादा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्क्रॅप तातडीनं हटवा, सुरू असलेल्या कामातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचं तातडीनं नियोजन करा, असे आदेश डॉक्टर राठोड यांनी प्रशासनाला दिले. रुग्णालयात येणाऱ्या बहुतांशी प्रत्येक रुग्णांकडे मोबाईल असतात. त्याचा वापर करून पासपोर्टच्या धर्तीवर त्यांना टोकन सिस्टीम सुरू करण्यासाठी प्रयत्न करा. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत रुग्ण, नातेवाईक तासनतास थांबून असतात. त्यांना मिळणाऱ्या सेवांसाठी कधी यायचं हे कळलं तर त्यांचाही वेळ वाचेल, असंही डॉक्टर राठोड यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभारलेल्या कमानीची तसंच हेरिटेज इमारतीची पाहणी केली. दूधगंगा, वेदगंगा इमारतीतील विविध वॉर्ड, MICU, सर्जिकल विभाग, निवारा शेडची पाहणी करून त्यांनी वॉर्डमध्ये जाऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.